नमस्कार. अरुणास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि क्रिस्पी असे चॉकलेट कुकीज. या कुकीजमध्ये आपण मैदा न वापरता रेग्युलर गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि त्यापासून टेस्टी कुकीज तयार करणार आहोत. रेसिपी तशी खूपच सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम इथे आपल्या एका बाउलमध्ये 50 ग्रॅम एवढं बटर घ्यायचं आहे. बटर हे थोडंसं सॉफ्ट आहे, म्हणजे रूम टेम्परेचरवर घेतलेलं आहे. त्याला आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्येच मी 50 ग्रॅम एवढे पावडर शुगर ॲड करत आहे. तुम्ही कपने मोजून घेतला तर 1/4 कप एवढी पावडर शुगर आहे. जी रेग्युलर शुगर असते त्यालाच मी मिक्सरमध्ये बारीक करून ती ॲड केली आहे. आता दोन्ही आपल्याला 1 ते 2 मिनटं पुन्हा फेटून घ्यायचं आहे. आता सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 1/2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून एवढं कोको पावडर आणि 1/2 टीस्पून एवढं बेकिंग पावडर ॲड केली आहे आणि सर्व आता चाळून घेत आहे. आपल्याला सर्व मिक्सचर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं मिल्क ॲड करत आहे आणि सर्व मिक्सचर आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही बटर अनसॉल्टेड वापरलं तर पिंच ऑफ सॉल्ट तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा बॅटरला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, इथे कुकीज तयार करताना आपल्याला अगोदर OTGला प्रीहीट करून घ्यायचं आहे. मी इथे 10 मिनटासाठी 170 डिग्रीवर OTGला प्रीहीट करायला ठेवलं आहे. जर तुम्ही कुकरमध्ये किंवा गॅसवर कुकीज बनवणार असाल तर कुकरलासुद्धा आपल्याला 10 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता इथे मी कुकी कटरच्या साहाय्याने सर्व कुकीज तयार करून घेत आहे. जर तुमच्याकडे असं कुकी कटर नसेल तर ग्लासच्या साहाय्याने किंवा एखादी वाटी घेऊनसुद्धा तुम्ही कुकीज तयार करू शकता. आता जे राहिलेले बॅटर आहे त्याचे आपण पुन्हा एक कुकीज तयार करून घेऊया. आता मी इथे कुकीजवर थोडीशी डिझाईन काढून घेत आहे. इथे मी सुरीच्या साहाय्याने लाईन सोडून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन इथे करू शकता. अशा प्रकारे मी आता सर्व कुकीजवर डिझाईन करून घेत आहे आणि आपले सर्व कुकीज आता रेडी झाले आहेत. मी आता ह्याला 170 डिग्रीवर 15 ते 20 मिनटासाठी बेक करायला ठेवत आहे. हे पहा फ्रेंड्स, आपले सर्व कुकीज इथे बेक होऊन रेडी झाले आहेत आणि पहा किती छान असे क्रिस्पी बनले आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.